रामकृष्ण हरी माऊली पाऊले चालती पंढरीची वाट. बघा माझ्या मागे ही वारकऱ्यांची गर्दी आपण पाहतोय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातले हे वारकरी ज्यांचा संगम हा आपल्याला पुण्यामध्ये होताना पाहायला मिळते आणि टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये हे सगळे वारकरी आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. लाखोंच्या संख्येने हे वारकरी आता पायी चालत देहू आणि आळंदीमधून पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता त्यांना ओढ लागलेली आहे ती म्हणजे पंढरीची. काल संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आपण पाहिलं आणि त्यानंतर आता संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सुद्धा पुण्यामध्ये आता थोड्याच वेळात दाखल होणार आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यामध्ये दाखल होणार आहेत आणि जवळपास आता 25 ते 30 किलोमीटरचा पायी प्रवास आहे तो सगळे हे वारकरी आहेत ते करत आलेले आहेत आणि मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज खरं तर पावसाने सुद्धा काहीशी विश्रांती आहे ती घेतलेली आहे आणि त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये अनेक वारकरी देहू आळंदीमधून पायी चालत आल्यानंतर इथं काहीशी विश्रांती घेताना पाहायला मिळतात. आज सकाळपासून आपण पाहतोय की पावसाने विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे ऊन काहीसा आहे आणि त्यामुळे वारकरी काहीशी विश्रांती आहेत ती या ठिकाणी घेतात. आपण पाहतोय की अगदी ज्येष्ठ वारकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. माऊली कुठल्या पालखीत चालताय? आम्ही रथाच्या पुढे 3 नंबर तुकाराम महाराज पालखी सोहळा. बर, आता बसलाय विश्रांती घेताय का? आता विश्रांती घेतोय. बर, पाय दुखतात का चालून? पाय दुखतात, थकतो आणि आमच्या वारी करतोय त्याला 16 वर्ष झालं मी. बर, हा. आणि आमचे दिंडी क्रमांक रथाच्या पुढे 3 नंबर दोंडोपंत दादा पंढरपूर. परवरून आली तुमची दिंडी? आमचे पंढरपूरहून देऊला आणि देऊन पंढरपूरला परत. माऊली तुम्ही कुठून आलाय? कुठल्या पालखीत चालताय तुम्ही? ह्याच पालखीत चालतोय पण मला नाही बोलता तुकाराम महाराजांच्या पालखीत. होय, माऊली काहीतरी मलम लावतात का माऊली? आताशी पाय दुखायला लागले तुमचे, अजून तर खूप चालायचंय. पाय दुखायला लागल्यात की नंतर तरी जायचंय आम्हाला पंढरपूरला. तरी जायचंय विठुरायाला भेटायचंय. भेटायचंय. किती वर्ष करता वारी तुम्ही? एकदा चालते, दुसरी वेळ आहे माझी. ही दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस आलं होतं तेव्हा काय त्रास झाला काय? तवा होता ना थोडा. आता सगळ्या माऊली बसल्यात बघा इथं. दुपारची वेळ आहे, थोड्याच वेळात माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखीचं आगमन होणार आहे. त्याआधी काहीशी विश्रांती आहेत ते या माऊली घेतात कारण की सकाळी त्यांनी आकुर्डीवरून पायी चालत जे आलेले आहेत ते संत तुकाराम महाराजांच्या पालखीतले आहेत. काय माऊली काय चाललंय? बरं आहे का? बरं आहे की. कसं आहे बरं म्हणजे काय बरं आहे? बरं आहे, वारी बरी आहे आपली. वारीत मजा आहे म्हणजे? मजेत येते माणूस. गावाकडची काळजी नाही अजिबात? काय नाही गावाकडली काळजी नाही, काय नाही, मजाने वारी. किती वर्ष करता वारी? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. का माऊलीला असताय तुम्ही? चेहऱ्यावर माऊलींचा आनंद आहे. पाय चालून थकलेले आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र मोठा हास्य आहे. जोडीनं वारी करतो दोघं. तुम्ही नवरा बायको? आम्ही दोघं. हे तुम्ही नवरा बायको? हा. होय माऊली. पण हे दुसरं वर्ष यांचं? यांचं दुसरं, माझं 17 वय. हा. तुम्ही आधी 17 वर्षापूर्वी का नाही घेऊन आले यांना? ते मलाच म्हणतात तुम्हाला काय काम नाही, उठलं की देव देव करतो. महिनावारी पंढरपूर आहे आणि मुक्ताईनगर, शेगाव, पुन्हा कन्याकुमारी, रामेश्वर. तुम्हाला कसं वाटलं आता जायचं आपल्याला सोबत, यांच्या सोबत जायचं म्हणून? चांगलं वाटतंय की. आनंदात चालतोय. सगळ्याच्या ह्याच्यात काय वाटत नाही ना चालण्यात. पाय दुखतात पण सगळ्याच्या ह्याच्यात काय वाटत नाही दुखायला. माऊली काय काय कुठून आलाय तुम्ही? आम्ही आलो पंढरपूरला चाललोय. कुठून आलाय? वांगी. आपल्या महाराज दिंडी चालू. तुकाराम महाराजांच्या दिंडी मधले आहेत हे सगळे. अजून काय माऊली बोलायचं का? काय गवळण वगैरे म्हणता का तुम्ही? गवळण वगैरे म्हणता का काही? मला नाही बतायचं. मला नाही की यायची बा मला थोडे कसली म्हणू आता मला काय यायची गवळण काय यायची. खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग तुझ्या रावळी गाते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा
फुगडी माझ्या संग तुझ्या रावळी गाते मी अभंग गाते मी अभंग भक्ती मधी भक्ती कानू पात्रेनी केली देवानी जागा मंदिरात दिली भक्ती मधी भक्ती कानू पात्रेनी केली देवानी जागा मंदिरात दिली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग तुझ्या रावळी गाते मी अभंग गाते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग तुझ्या रावळी गाते मी अभंग गाते मी अभंग भक्ती मधी भक्ती तुकारामानी केली भक्ती भक्ती तुकारामानी केली नेनाची सिदुरी वैकुंठला नेली नेनाची सिदुरी वैकुंठला नेली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग तुझ्या रावळी गाते मी अभंग गाते मी अभंग भक्ती मधी भक्ती ज्ञानेश्वरांनी केली भक्ती मधी भक्ती ज्ञानेश्वरांनी केली गाता घेऊन इंद्रायणी आली गाता घेऊन इंद्रायणी आली बघा माऊलींनी या सगळ्यांनी अभंग म्हटलेला आहे एक ऊर्जा भरणारे अभंग गवळण आपल्याला या संपूर्ण वारीच्या वाटेवर पाहायला मिळणार आहेत अजून इथं काय माऊली आहेत माऊली कुठून आलाय तुम्ही देऊन दौंड धुळे देहू नाही मुळगाव कुठलं वांगी मधून आहे बरं. तुम्ही सगळे एकत्रच आहे का काय मग काय चाललंय काय चांगलं चाललंय वारी कितवी आहे मग 13-14 वर्ष झाले बरं समाधान आहे समाधान आहे की आराम वाटतंय इकडे आल्यावर हा. निवांत आहे गावाकडे काय शेती वगैरे पेरणी झाली झाले की हा. पाऊस आहे का गावाकडे पाऊस नाही का आता उघडला होता पाऊस बरं. हा पाऊस माऊली तुमचं नाव काय बेतरी बर तुम्ही कुठून आलाय घेऊन तुम्ही सगळे एकत्र एकत्र बर तुम्ही किती वर्ष वारी करताय 4 4 वर्ष झाली बरं, आता पायी चालत चाललायत पाय दुखतायत का म्हणून विश्रांती घेतली चालत आता पुन्हा नाही का बरं पाय पुन्हा चालवून देतात काय हा बसायचं नाही कशात वाहनात चरायचं काय माऊली जेवण झालं तुम्ही किती वर्ष करताय वारी 10-15 किती 10-15 होय काय मिळतंय काय वारीतनं वारीतनं काय मिळतंय चालत जाऊन काय मिळतंय विठ्ठल भेटतो का कसं चालत जायचं हा गावाकडे काय शेती झाली आहे की पेरणी झाली का शेतीत झाली बोलत नाही जास्त बाबा तुम्ही जास्त बोलत नाही तुम्ही झाली की पेरणी नाही तुम्ही जास्त बोलत नाही म्हटलं नाही का बरं आमचं बोलणं होतं काय बोलायचं हा पाय दुखतायत का आता कालपासून चालताय तुम्ही काल देहू आळंदी पासून देहू पासून चालताय देव झालं आता शेवटपर्यंत जायचे देव नेईन तसं जसा देव नेईन तसा काळा बघा देव नेईल तसा आहे म्हणून या सगळ्यांना ओढ विठुरायाच्या इकडे काय माऊली आहेत बघा ह्या तुळस डोक्यावर घेऊन चालणाऱ्या माऊली आहेत किती वर्ष तुम्ही वारी करताय माऊली 7 वर्ष झालं आज परंपरे नाही परंपरेनुसार तुमच्या घरातले पण करतात वारी हा पहिल्यापासून तुम्ही किती वर्ष करताय स्वतः मी 7 वर्ष झाली ती पहिले आमच्या सासू मिस्टर करत होते. आता 7 वर्ष झालं मी इथे त्यांच्या मागे काय पाय दुखतात काय मग वारे म्हणजे चालल्यावर तेवढं होणारच ना तुम्ही एनर्जी ड्रिंक घेतली म्हणून जरा म्हटलं काय आता घेतली होय हा. वारीत कसं असतं तुमचा दिनक्रम म्हणजे चालत गवळणी म्हणता अभंग म्हणता काय गवळणी पहाट काकडा आरती अभंग सगळं चालू असतं थकवा येत नाही नाही आनंद सोहळा बघून नाही सोपं तुम्हाला पण नाही थकवा
तुम्ही किती वर्ष करताय वारी? 2 वर्ष झाली, दुसरं वर्ष आहे. तुम्ही डोक्यावर हे वृंदावन घेऊन चालता? हा, सगळ्या महिला चालतात फेरा. काय याचं काय महत्व आहे, म्हणजे डोक्यावर वृंदावन घेऊन का चालायचं, तुळस घेऊन का चालायचं? पहिल्यापासून परंपरेनं आलंय तुळस घेऊन, विणा तुळस, ती परंपरा चालवावं लागते ना सोहळ्याची. मग ती तुळस घेऊन चालतात. तुळशीचं महत्व आहे. काय माऊली, शांत आहे तुम्ही? काय बोलायचं, काय म्हणताय? आई चाललाय, तुम्ही पुण्यात आलाय आज, काय वाटतंय? छान वाटतंय. या माऊली, या इथं बसा. कुठे आहेत? आलो आलो आलो. छान वाटतंय. किती वर्ष करताय वारी? पहिलंच वर्ष आहे. बरं, पहिलेच वर्ष आहे का? मग आता 31 किलोमीटर तुम्ही चालत आलाय, होय. पाय दुखतात काय? नाही नाही. एवढं पण जायचंय चालत पंढरीपर्यंत? जायच की. एकटेच आहे का तुम्ही, सोबत कोणी आहे? एकाच गावचे आहे. गावचे? कुठल्या गावचे तुम्ही? येवती, मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा, तालुका मोहोळ मधलं येवती गाव. हा. मोहोळ तालुक्यातले हे सगळे आहेत, कुणी भूमचे आहेत, म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आपल्याला हे सगळे वारकरी आहेत. ते दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने जात असतात. त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे, संत सोपान काकांची आहे आणि इतरत्र सुद्धा जवळपास 7 संतांच्या पालख्या आहेत, त्या पंढरीकडे जात असतात. आणि आज आपण पाहतोय या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यामध्ये येत आहे. वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि संपूर्णपणे हा भक्तीचा महापूर आपल्याला पुण्यामध्ये ऐकायला मिळतोय, पाहायला सुद्धा मिळतोय. आणि त्यामध्ये वारकरी सुद्धा त्यांच्या मनावर, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न आहे ती सुद्धा दिसून येते, कारण की आज वरुण राजाने सुद्धा काहीशी विश्रांती आहे ती सुद्धा घेतलेली आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.